नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे. इस्राईल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज या बागेची पहिली छाटणी आहे लागवडीनंतर. तर छाटणी करत असताना बरीच काळजी घ्यायची आहे. म्हणजे जास्त झाडं उंच जर गेली तर अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये ती वाकतात, मोडतात. आणि आपला उद्देशच हा आहे की जर 3 फुटाच्या लागवडी असतील, 3 फुटाच्या, तर त्याची छाटणी कुठं करायला पाहिजे ते हे बघा. 1 इंच जागा ठेवा. ही पहिली स्टेप आहे, ही दुसरी स्टेप आहे आणि इथं कटिंग केलेली आहे. तर अशाच प्रकारे संपूर्ण बागेची आपण छाटणी केलेली आहे अशा पद्धतीने. आणि जिथं झाडं मेलेली आहेत तिथं पण आपण आता लागवड सुरुवात केलेली आहे. मेंटेनन्सची गरज काय असते अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये, तर गॅप पडायला नको. जर गॅप पडला आणि नंतर तुम्ही 2 वर्षांनी एखादं झाड लावलं तर ते सर्वायबल होऊन देत नाही झाडं. तो निसर्गाचा नियम आहे. जशी माणसं जशी असतात त्याचप्रमाणे वनस्पतीसुद्धा असतात. 2 माणसं मोठी झाली तर तिसऱ्या माणसाला ते मोठं होऊ देत नाही. त्याचप्रमाणे झाडांची पण सवय आहे की 2 झाडांमध्ये तिसरं झाड जर मध्ये असलं तर त्याला मोठं होऊन देत नाही. त्यासाठी हा चालू आहे. इथं आता नवीन लागवड जिथं जिथं मॉर्टॅलिटी अति पावसामुळे झाली ती, ह्या वर्षीचा खूप मोठा पाऊस आणि खूप जास्त पावसामुळे खूप अशी मॉर्टॅलिटी झाली होती. आणि त्याच्यामुळं हे सगळं आता छाटणी सुरू आहे. जी साधारण दुसऱ्या स्टेपपर्यंत जी झाडं आली होती त्याला आपण छाटलेलं आहे अशा पद्धतीने. आणि याच्यानंतर M45 किंवा 1% बोर्डो याचा स्प्रे घेऊ शकतो किंवा बोर्डो पेस्ट त्या प्रत्येक फांदीला लावू शकतो. पण माझं असं मत आहे की प्रत्येक फांदीला बोर्डो पेस्ट लावत बसण्यापेक्षा डायरेक्ट स्प्रेइंग केलं तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी बाग झालेली आहे. फक्त 4 महिने झालेले आहेत आणि 4 महिन्यात अशी सुंदर अशी स्थिती तुम्हाला बघायला मिळेल. हीच बाग मी तुम्हाला 2 वर्ष कंटिन्यू हिचा फॉलोअप घेऊन तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे की कशा कशा पद्धतीने डेव्हलप होत आहे. यासाठी आपण सरांची निवड सुपर 30 या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा निवड केलेली आहे. कारण 3.5-4 एकरची बाग आहे. माती परीक्षण झालेलं आहे, पाणी परीक्षण झालेलं आहे आणि त्यानुसार खताच्या मात्रासुद्धा आता आपण इथून पुढं त्यांना देणार आहे. मी स्वतः या बागेला व्हिजिट देतो, माझं ऑब्झर्वेशन खाली ठेवलेले आहे. ह्या बागेला 4थी व्हिजिट आहे आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्ट ही माझ्या निरीक्षणाखाली कशी होईल याच्यावर फोकस करतो. आणि जास्तीत जास्त उत्पादन बागेला किंवा जास्तीत जास्त चांगली कशी डेव्हलपमेंट करता येईल बागेची यावर आपण फोकस करतो. आणि त्यानुसारच आपण बागांची डेव्हलपमेंट करू. ज्यांनाही अशा बागा डेव्हलप असतील तर नक्कीच संपर्क साधा. 70 66 85 69 24 या नंबरला. बघू शकता ओसाड रानावरती आंब्याचं प्लांटेशन इस्राईल तंत्रज्ञानाने. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.